नवरा जर हौशी असेल ना तर काही सुद्धा पॉसिबल होऊ शकतं, हेच मला आज कळालेलं आहे. कारण की ना मला एक रील शूट करायची होती नवरात्रीची. त्यासाठीच मी यांना बोलले होते की मला याने एक घागरा आणून द्या म्हणून. आता घागरा आणून देणं रेंटनी तर खूप इझी गोष्ट होती, पण तुम्हाला जसं माहितीच आहे की नगरमध्ये ना 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्यात मी कल्याण रोडला राहते. म्हणजेच ना कल्याण रोडला पूर आल्यामुळं लिटरली 2 दिवसापासून रस्ता बंद होता. तरीसुद्धा ना यांनी माझ्यासाठी रात्री 11 वाजता जाऊन घागरा अरेंज केला आणि मला हे बोलले की मी फोटोग्राफरला पण पाठवतो, तू मस्त असे ना फोटोशूट कर आणि रील पण मस्त शूट कर म्हणून. मग काय मी रेडी झाले आणि तुम्ही बघू शकतात की माझे एकटीचंच मटकायचं काम चालू होतं. असं फोटोग्राफर तर काही आला नाही, त्याच्यामुळे मी जरा जास्त नाराज झाले. ते मला बोलले की आपण 2-3 दिवसामध्ये परत शूट करू म्हणून. आणि हे सर्व करता करताना मला 4 वाजले होते जेवण करायला. तुम्ही जी 1 मिनिटाची रील बघताय ना त्यामागे ना माझी दिवसभराची मेहनत असते. आणि मला घागरा आणलाय, माऊला आणणार नाही असं होणारच नाही. ज्यांना ज्यांना मुली आहेत ना ते ना या माझ्या गोष्टीसोबत रिलेट करू शकतात की आहे ना आपल्या आधी त्यांनाच मेकअप करायचा असतो म्हणून. असो, माऊ कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.